राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आता आपण नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल दररोज वेगवेगळ्या बातम्या येत आहेत। शेतकऱ्यांनाही 5 कागद जमा करा अन्यथा लाभ मिळणार नाही किंवा अजून कुठली तरी गोष्ट करायला सांगितली जाते। मग यातलं नेमकं खरं आहे तरी काय? सरकारच्या नेमकं काय सूचना आहेत याबाबतचं सत्य माहिती पुढील एका मिनिटामध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। सध्याची परिस्थिती काय आहे तर राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जाचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली। या समितीचे नाव प्रवीण परदेशी समिती। ही समिती शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून कसं बाहेर काढता येईल याचा अभ्यास करत आहे। आता यापूर्वी अशा अनेक समित्या आलेल्या आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जाची समस्या अजूनही सुटलेली नाही। हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ही समिती 30 जून 2026 पर्यंत आपला अहवाल देईल। म्हणजे जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय होण्याची शक्यता आहे। पण सध्या अद्यापही कर्जमाफी जाहीर झालेली नाही। ही फक्त अभ्यास समिती आहे, अंतिम निर्णय नव्हे। तर काही ठिकाणी 2 लाख किंवा 3 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी असे दावे केले जातात, पण ते फक्त अफवाच आहेत। सध्या सरकारकडून कोणतीही नवीन कर्जमाफी योजना सुरू झालेली नाही। जुन्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ ज्यांना मिळाला होता त्यांना पुन्हा मिळणार नाही। शेतकरी बंधूंनो, कर्जमाफीची वाट पाहताना आपण बँकेचे हप्ते नियमित भरत राहा असं सरकारकडून सांगितलं जातं, कारण नवीन कर्ज घेण्यासाठी नियमित परतफेड महत्त्वाची आहे। जर कर्ज थकलं तर नवीन कर्ज मिळणं कठीण होतं। पीक विमा, कापूस भाव, पीएम किसान योजनेच्या पैशाबद्दल अपडेट येत राहतील। सध्या कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना कुठलेच कागद कुठल्याच बँकेला द्यायची गरज नाही। अधिक माहितीसाठी आपण सरकारच्या अधिकृत वेबसाईट पाहू शकता। त्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन बातमी लगेच मिळतील। काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। सहकार विभागानं कर्जमाफीच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची पाऊल उचललंय। राज्यस्तरीय बँकर्स समितीनं सर्व सरकारी बँकांना ईमेलद्वारे पत्र पाठवून कर्जमाफीसाठी आवश्यक असलेली माहिती त्वरित सादर करण्याचे कडक आदेश दिलेले आहेत। यामध्ये प्रामुख्यानं एनपीए आणि ओव्हरड्यू खात्यांची सविस्तर माहिती मागविण्यात आली असून त्यासाठी सुमारे 54 विविध मुद्द्यांचा समावेश असलेला फॉर्म बँकांना भरावा लागणार आहे। या नवीन अपडेटनुसार सरकार 30 सप्टेंबर 2025 पूर्वीचे कर्ज माफ करण्याच्या विचारात असल्याचं दिसून येतं। यामध्ये 2019च्या कर्जमाफीनंतर थकीत राहिलेल्या शेतकऱ्यांचा विचार केला जाणार आहे। मात्र जर ही प्रक्रिया 30 जून 2026 पूर्वी पूर्ण झाली तर 2025-26 या वर्षात नियमित कर्ज भरणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे शेतकरी नेत्यांनी या तारखेबाबत शंका उपस्थित केली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा अशी मागणी होत आहे। शेतकऱ्यांनी कर्जमाफीच्या यादीमध्ये आपलं नाव निश्चित करण्यासाठी काही तांत्रिक बाबींची पूर्तता करणं अनिवार्य आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर आयडी असणं आवश्यक आहे। त्याशिवाय कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही। तसेच शेतकऱ्यांचे आधार कार्ड, बँक खाते, पॅन कार्ड आणि फार्मर आयडी या सर्व कागदपत्रावरील माहिती, नाव, जन्मतारीख इत्यादी एकसारखीच असणं गरजेचं आहे। जर या माहितीमध्ये तफावत असेल तर पात्र असून देखील शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू शकतोय। तांत्रिक अडथळे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल नंबर, बँक खाते, आधार, पॅन कार्डला लिंक करणं आवश्यक आहे। बँकांनी माहिती पाठवताना कर्ज मंजूर झाल्याची तारीख, कर्जाचा प्रकार, व्याजासह थकबाकी आणि एनपीए झाल्याची तारीख या सर्व गोष्टींची नोंद करायची आहे। काही बाबतीमध्ये 1.5 लाखापर्यंतच्या मर्यादित कर्जमाफी देऊन त्यावरील उर्वरित रक्कम शेतकऱ्याला स्वतः भरावी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। शेतकऱ्यांनी तातडीनं आपल्या संबंधित बँक शाखेला भेट देऊन आपला फार्मर आयडी आणि बँक रेकॉर्ड तपासून घ्यावा असे आवाहन करण्यात आलं। एकदा बँकांनी याद्या अंतिम करून सरकारकडे पाठवल्या की त्यानंतर त्यामध्ये बदल करणं कठीण होईल।
त्यामुळं आपल्या कागदपत्रांची पडताळणी वेळेत करणं हिताचं ठरेल। ही कर्जमाफीची प्रक्रिया अत्यंत किचकट असून शेतकऱ्यांनी सजग राहणं आणि आपल्या हक्कासाठी संघटित राहणं आवश्यक आहे।